इंग्लिश वर्कशॉप 2.1 यू स्टार्ट डाईंग स्लोली. विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या पाठ्यपुस्तकातील इंग्लिश वर्कशॉप सोडवणे परीक्षेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे. परीक्षेच्या दृष्टीने प्रश्न कसे असतात, त्याची उत्तरे कशी लिहावीत याचा सराव इंग्लिश वर्कशॉपमुळे होतो. यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेवरील इंग्लिश वर्कशॉप अतिशय सोप्या पद्धतीने कसा सोडवायचा हे आपण पाहणार आहोत. वर्कशॉप सोडवताना प्रत्येक प्रश्न बारकाईने वाचला आणि अर्थ समजून घेतला तर उत्तर लिहिणे सोपे जाते. त्यामुळे प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मी समजावून सांगितला आहे व उत्तरेही दिली आहेत. परीक्षेला कवितेवर आधारित ॲप्रिसिएशनचा जो 5 गुणांचा प्रश्न विचारला जातो त्याचा स्वतंत्र व्हिडिओ बनवला आहे. तो पाहिला तर तुम्हाला त्याचे 5 गुण नक्कीच मिळतील. चला, यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेवरील वर्कशॉपमधील क्वेश्चन नंबर 1 पाहूया. क्वेश्चन नंबर 1. रीड द डिफरंट मेसेजेस इन द पोएम गिव्हन बिलो. चूज द वन ऑफ दॅट सूट्स दिस पोएम बेस्ट. खाली दिलेले कवितेतील वेगवेगळे संदेश वाचा. त्यातील या कवितेला योग्य ठरणारा संदेश निवडा. चला, आपण कोणते संदेश दिले आहेत ते वाचूया. ए. फेस लाईफ whatever it may give you. B. Fulfill all your dreams and unfulfilled desires. C. Be yourself and do what your heart tells you. D. Accept all possible changes or risks that you have taken. E. Keeping your self-esteem intact, just try to relax in life. या संदेशांचा अर्थ पाहिल्यानंतर डी पर्याय म्हणजे ॲक्सेप्ट ऑल पॉसिबल चेंजेस ऑर रिस्क दॅट यू हॅव टेकन हा पर्याय योग्य असा वाटतो. चला, क्वेश्चन नंबर 2 पाहूया. स्टेट द फॉलोइंग. ए. थीम ऑर सेंट्रल आयडिया ऑफ द पोएम. ॲप्रिसिएशनचा जो व्हिडिओ बनवलेला आहे त्या व्हिडिओमध्ये याचे उत्तर दिलेले आहे. बी. लाईन दॅट प्रोव्हाइड्स एव्हिडन्स ऑफ द थीम. इफ यू डू नॉट चेंज युअर लाईफ यू स्टार्ट डाईंग स्लोली. सी. 3 कॅरेक्टरिस्टिक्स फ्रॉम द पोएम दॅट मेक्स अ पर्सन डल अँड अनइंटरेस्टिंग. मग त्या कॅरेक्टरिस्टिक्स कोणत्या आहेत? नॉट ॲप्रिसिएटिंग वनसेल्फ, बिकमिंग अ स्लेव of your habits, not going with fresh emotions. चला, पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 3. Pick out 4 adjectives from the poem and write them down with the nouns they describe. कवितेमधून 4 विशेषणे शोधा आणि ते ज्या नामांचे वर्णन करतात त्याबरोबर ते लिहा. ॲडजेक्टिव्ह म्हणजे काय? नामाबद्दल विशेष माहिती सांगणारा शब्द. यासाठी तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच हा व्हिडिओ पाहू शकता. मग यामध्ये कोणकोणते कवितेमध्ये ॲडजेक्टिव्ह झालेले आहेत? डिफरंट कलर्स. कोणत्या नामाबद्दल विशेष माहिती आहे? कलर्स. सेन्सिबल ॲडव्हाइस. नाम कोणते? ॲडव्हाइस. ॲडव्हाइस म्हणजे काय? सल्ला. कसा सल्ला? सेन्सिबल. टर्ब्युलंट इमोशन्स. यातील ॲडजेक्टिव्ह टर्ब्युलंट. नाम इमोशन्स. सेम 5. कोणत्या नामाबरोबर आले आहे? 5. समजले सर्वांना? चला, पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 4. कंपेअर द स्ट्रक्चर ऑफ द पोएम यू स्टार्ट डाईंग स्लोली टू द पोएम्स इन युनिट 1, 1.1 and 1.3. To which poem does the structure match? What differences do you notice in the other ones? Note them down. You start dying slowly या कवितेच्या मांडणीची तुलना युनिट 1 मधील 1.1 आणि 1.3 या कवितांच्या मांडणीशी करा. त्यातील कोणत्या कवितेची रचना या कवितेशी जुळणारी आहे? त्यातील दुसऱ्या कवितेमध्ये तुम्हाला कोणते फरक आढळले आहेत ते लिहा. चला, आपण आता याचं उत्तर पाहूया. द स्ट्रक्चर ऑफ द पोएम
यू स्टार्ट डाईंग स्लोली मॅचेस द स्ट्रक्चर ऑफ द पोएम बास्केट फुल ऑफ मूनलाईट. म्हणजेच काय तर यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेचं स्ट्रक्चर आणि बास्केट फुल ऑफ मूनलाईट या कवितेचं स्ट्रक्चर दोन्हींचं कसं आहे सारखं आहे. डिफरन्सेस नोटीस इन द अदर पोएम 1.1 अ टीनेजर्स प्रेयर. मग फरक कशामध्ये आहे तर अ टीनेजर्स प्रेयर या कवितेच्या स्ट्रक्चरमध्ये आणि यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेच्या स्ट्रक्चरमध्ये फरक आहे. आता या दोन कवितेंच्या रचनेमध्ये काय फरक आहे ते पाहूया. यू स्टार्ट डाईंग स्लोली आणि अ टीनेजर्स प्रेयर. प्रथम आपण राईम स्कीम पाहूया. तर यू स्टार्ट डाईंग स्लोलीची राईम स्कीम काय आहे फ्री वर्स. अ टीनेजर्स प्रेयरची ABCB. नंबर ऑफ लाईन्स 28 and 20. टाईप डिडॅक्टिक पोएम अँड नॅरेटिव्ह पोएम. स्टांझा लेंथ अनइक्वल. यू स्टार्ट डाईंग स्लोलीची कशी आहे अनइक्वल आणि अ टीनेजर्स प्रेयरची इक्वल. फिगर ऑफ स्पीच. यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये फिगर ऑफ स्पीच कसे आहेत मेनली रिपिटिशन इन द बिगिनिंग ऑफ ईच लाईन. परंतु अ टीनेजर्स प्रेयरमध्ये डिफरंट फिगर्स ऑफ स्पीच वेगवेगळे फिगर्स ऑफ स्पीच आपल्याला पाहायला मिळतात. लेंथ ऑफ लाईन्स. लेंथ ऑफ लाईन्स यू स्टार्ट डाईंग स्लोलीमध्ये कसे आहे नॉट युनिफॉर्म आणि टीनेजर्स प्रेयरमध्ये युनिफॉर्म. समजला दोन कवितेतील फरक. चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 5. What expression is repeated in the poem? How many times? Why do you think the poet emphasizes it? या कवितेत कोणता वाक्यप्रयोग पुन्हा पुन्हा आलेला आहे किती वेळा कवीने त्याच्यावर विशेष जोर का दिला आहे. चला आता आपण याचं उत्तर पाहूया. The expression if you do not is repeated in the poem 12 times. The poet emphasizes on this particular expression because he wants to urge strongly to read the poem and stress the things that we should not do. He reminds us every time what we should avoid to do for living good life. समजलं. चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 6. Write the opposite of the following in the form of advice using different words and phrases. वेगवेगळ्या शब्दांचा आणि फ्रेजेसचा उपयोग करून खाली दिलेल्या ओळींच्या विरुद्धार्थी अर्थाचा उपदेश लिहा. यू डू नॉट ट्रॅव्हल याचा विरुद्धार्थी उपदेश कसा येईल यू शूड ट्रॅव्हल ॲज मच ॲज यू कॅन. हे एक त्यांनी करून दाखवले आहे. आता आपण बाकीच्या ओळींचे लिहूया. यू डू नॉट ॲप्रिशिएट युअरसेल्फ याच्या विरुद्धार्थी काय येईल यू शूड ॲप्रिशिएट युअरसेल्फ. यू किल युअर सेल्फ एस्टीम त्याच्या विरुद्धार्थी यू शूड कीप अप युअर सेल्फ एस्टीम. यू बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स याच्या विरुद्धार्थी डोंट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स किंवा यू शुड नॉट बिकम अ स्लेव ऑफ हॅबिट्स. यू रिफ्यूज टू स्पीक टू स्ट्रेंजर्स त्याच्या विरुद्धार्थी उपदेश यू शूड स्पीक टू स्ट्रेंजर्स. यू डू नॉट चेंज युअर लाईफ त्याच्या विरुद्धार्थी यू शूड चेंज युअर लाईफ. यू रिफ्यूज टू टेक अ रिस्क याच्या विरुद्धार्थी उपदेश नेव्हर रिफ्यूज टू टेक अ रिस्क. आहे की नाही सोपं समजलं सर्वांना. चला क्वेश्चन नंबर 7 पाहूया. गो थ्रू द फॉलोइंग स्टेप्स अँड डिस्कस इन पेअर्स अबाउट द फॅक्ट्स मेन्शन इन इट. राईट अ पॅरेग्राफ युजिंग द पॉईंट्स. गिव्ह अनादर इंटरेस्टिंग टायटल. खाली ज्या पायऱ्या दिलेल्या आहेत त्या पायऱ्यांमध्ये दिलेल्या गोष्टींवर चर्चा करा. त्यातील मुद्द्यानुसार एक पॅरेग्राफ लिहा. त्यासाठी दुसरे मनोरंजक शीर्षक द्या. तुम्ही तुमच्या
वर्गमित्रांशी दिलेल्या मुद्द्यावर चर्चा करून या प्रश्नाचे उत्तर लिहा. चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 8. Complete the following table with the things in your life which help you to change your habits and routine. तुमच्या सवयी आणि दिनक्रम बदलण्यासाठी तुमच्या जीवनात कोणत्या गोष्टी गरजेच्या आहेत ते लिहून खालील तक्ता पूर्ण करा. तर आता आपण 2 कॉलम त्या ठिकाणी तक्त्यामध्ये दिलेले आहेत. पहिल्या कॉलममध्ये काय दिलेलं आहे? इफ आय डू धिस, आणि दुसऱ्या कॉलममध्ये आय शाल. मग आपण जर हे केलं तर काय होईल असं आपल्याला अर्थाच्या ओळी तिथे लिहायच्यात. इफ आय ट्रॅव्हल तर काय होईल? आय शाल सी द ब्युटी ऑफ नेचर. इफ आय रीड आय शाल गॅदर लॉट ऑफ नॉलेज. इफ आय चेंज माय बॅड हॅबिट्स आय शाल बिकम an ideal person. If I play continuously on a mobile phone, I shall miss the pleasures of playing outdoor games. आणि if I don't make friends, I shall be lonely. आहे की नाही सोपं? समजलं सर्वांना? चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 9. Everyone needs inspiration to move ahead or make progress in our life. There are some things which inspire us to live better. What are those things? पुढे जाण्यासाठी किंवा प्रगती करण्यासाठी प्रत्येकाला प्रेरणेची गरज असते. चांगले जीवन जगण्याकरता अशा काही गोष्टी असतात की त्या तुम्हाला प्रेरणा देतात. तर मग अशा गोष्टी कोणत्या? स्टोरीज. त्यांनी काय उत्तर दिले आपल्याला? एक स्टोरीज. मग आणखीन काय सांगता येतील आपल्याला गोष्टी की ज्या प्रेरणादायी असतात? मूवीज, पॅरेंट सपोर्ट, ड्रीम्स, गोल्स, मोटिवेशनल लेक्चर्स. समजलं? चला पुढील प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 10. Complete the web diagrams with words that go with the topics. वेबमध्ये दिलेल्या विषयाला अनुसरून त्या वेब पूर्ण करा. हा प्रश्न अतिशय सोपा असतो, परंतु तुम्ही तो नीट समजावून घेत नाहीत. आता आपण यातील पहिले उदाहरण पाहूया. याचा विषय कोणता आहे? टर्ब्युलंट. मग टर्ब्युलंट म्हणजे काय? तर अनावर. मग याच्याशी संबंधित असणाऱ्या गोष्टी आपल्याला लिहायच्या आहेत. 2 गोष्टी त्यांनी दिलेल्या आहेत. कोणत्या आहेत त्या? स्टॉर्म आणि सी वेव्स. आता आपण राहिलेल्या 3 लिहूया. मग टर्ब्युलंटशी संबंधित काय काय येईल? अँगर, वेदर, इमोशन्स. चला आता दुसरे उदाहरण पाहूया. त्याचा विषय कोणता आहे? ग्लिसनिंग. ग्लिसनिंग म्हणजे काय? चकाकी. आपल्याला जर दिलेल्या शब्दाचा अर्थ समजला तर आपण त्याच्याशी संबंधित शब्द अतिशय सहजपणे लिहू शकतो. मग ग्लिसनिंगशी संबंधित कोणते शब्द येतील? आईज, स्टार्स, पर्ल्स, टीयर्स, डायमंड. आता तिसरे उदाहरण पाहूया. त्याचा विषय आहे सेन्सिबल. सेन्सिबल म्हणजे काय? समंजसपणाचा. या संबंधित एक गोष्ट दिलेली आहे, ॲडवाईस. राहिलेले आता आपण लिहूया. फिलिंग, पीपल, आयडिया, माइंड. समजले सर्वांना? हा प्रश्न 2 गुणासाठी तुम्हाला विचारला जातो. चला आता पाहूया. क्वेश्चन नंबर 11. Write about a day when you felt very happy. Use the following questions to help you. Think or recollect a day. तुम्ही खूप आनंदात होता अशा एका दिवसाबद्दल लिहा. तुमच्या मदतीसाठी खालील प्रश्नांचा उपयोग करा व एक छोटासा परिच्छेद लिहून त्याला शीर्षक द्या. प्रथम आपण दिलेले प्रश्न वाचूया, मुद्दे वाचूया. नोट डाऊन द पॉइंट्स. डू यू रिमेंबर द एक्झॅक्ट डे अँड डेट? तुम्हाला नेमका दिवस आणि तारीख आठवते का? वॉज इट अ स्पेशल ऑकेजन और सेलिब्रेशन? तो खास काही प्रसंग किंवा समारंभ होता का? व्हॉट हॅपन ऑन दॅट डे? त्या दिवशी नेमके काय घडले? हाऊ डिड यू रिॲक्ट टू द थिंग्स दॅट हॅपन ऑन दॅट डे? त्या दिवशी घडलेल्या घटनांना
तुम्ही कशी प्रतिक्रिया दिली? हाऊ डीड अदर पीपल रिॲक्ट व्हेन दे सॉ यू वेर सो हॅपी? तुम्हाला आनंदी पाहून इतर लोकांनी कशा प्रकारे प्रतिक्रिया दिल्या? व्हॉट डीड यू डू नेक्स्ट? त्यानंतर तुम्ही काय केले? व्हॉट हॅपन इन द एंड? शेवटी काय घडले? डिस्क्राईब एनी इमोशन्स यू फेल दॅट डे. त्या दिवशी तुमच्या मनात इतर काही भावना आली असेल तर तिचे वर्णन करा. आता प्रत्येक प्रश्नाचा अर्थ मी तुम्हाला समजावून सांगितला आहे. यावरून तुमच्या जीवनातील सर्वात आनंदाच्या दिवसाचे वर्णन करा आणि त्याला योग्य ते शीर्षक द्या. कसं उत्तर लिहायचं समजलं? चला आता शेवटचा प्रश्न पाहूया. क्वेश्चन नंबर 12. यूज इंटरनेट or any book to write 4 inspirational or motivational quotes related to the messages in the poem. इंटरनेट किंवा पुस्तकाचा उपयोग करून या कवितेतून दिलेल्या संदेशासंदर्भातील 4 प्रेरणादायी कोट्स लिहा. तिथे एक त्यांनी दिलेलं आहे. टू सक्सेस इन युअर मिशन यू मस्ट हॅव सिंगल माइंडेड डिव्होशन टू युअर गोल. दुसरं आपण लिहूया. इफ यू फॉल नेव्हर गिव्ह अप बिकॉज फॉल मीन्स फर्स्ट अटेम्प्ट इन लर्निंग. अशा प्रकारे राहिलेले 2 कोट्स तुम्ही इंटरनेट किंवा पुस्तकाच्या साह्याने त्या ठिकाणी शोधून लिहा. यू स्टार्ट डाईंग स्लोली या कवितेवरील इंग्लिश वर्कशॉप कशा प्रकारे सोडवायचे हे तुम्हाला आता चांगल्या प्रकारे समजले असेल. यातील सर्व प्रश्नांची उत्तरे तुमच्या वहीमध्ये सुंदर हस्ताक्षरात लिहून काढा आणि त्याचे वाचन करा. ओके, तुम्ही सर्वजण आनंदी राहा आणि महत्त्वाचे म्हणजे अभ्यास करत राहा.